जसं आपण मगाशीच बोललो की प्लॅनिंग स्टेजमध्ये इनिशियल स्टेजला चुका होतात. बऱ्याच वेळेला प्लांट खूप चांगला लावला जातो, एंडला फंड कमी पडतो. कारण सगळ्यात पहिली ऑर्डर नाही, जेव्हा आपल्या डोक्यात कल्पना येते की मला क्रशर लावायचा आहे, तर मी पहिले प्लांट बघायला सुरुवात करतो की कोणते चांगले चांगले प्लांट आहेत. मग ते प्लांट इस्टॅब्लिश होतात. एंडला प्लांट इस्टॅब्लिश होण्याच्या 1-2 महिन्या अगोदर लायझनिंगचं काम सुरू होतं. मग मला ट्रान्सफॉर्मर सिलेक्शन होतं. बऱ्याच वेळा असं होतं ना सर, माझ्याकडचे बऱ्यापैकी पैसे ऑलरेडी खर्च झाले आहेत. मग मी विचार करतो की मी हे थोडंसं नंतर करेन. मला माहिती आहे की केलं पाहिजे, पण मी थोडंसं नंतर करेन. आणि तो नंतर करताना जर तिकडे कन्सल्ट असेल ना, तो स्ट्रिक्टली सांगेल का तुम्ही नंतर केलं तर एवढं नुकसान होत आहे. त्यांना माहिती असतं मला थोडासा प्रॉब्लेम होईल, पण एवढा प्रॉब्लेम होईल असं कोणाला माहित नसतं. त्यामुळे मग बऱ्याच वेळेला तिकडे एक प्रॉब्लेम येतो. ट्रान्सफॉर्मर तुम्हाला नॉर्मल घेतला जातो, भले तो नवीन घेतला जातो, पण तो नॉर्मल ट्रान्सफॉर्मर घेतला जातो. व्हीसीबी आत्ता गव्हर्नमेंटनी कंपल्शन करते, व्हीसीबी पाहिजेच पाहिजे. बऱ्याच वेळेला तिकडे 2 पोल स्ट्रक्चर लावला जातो पैसे वाचवण्यासाठी. तो बऱ्याच वेळेला लोक दाखवतात अशी, बघा बाकीच्यांपेक्षा मी तुम्हाला ना एवढ्यातच काम करून देतोय. आपण ही कोटेशन्स ॲपल टू ॲपल मॅच केली जात नाही. या इंडस्ट्रीमध्ये कोटेशनची अमाऊंट बघितली जाते आणि त्यांना ऐकायला पण वेळ नसतो. बरोबर, स्वस्तामध्ये आहे तर चल करून टाक, एवढं बजेट आहे. कोटेशन कंपेअर केलं, हे जर ॲपल टू ॲपल मॅच केलं तर क्लिअर होईल की बाबा हा हे वस्तू देत नाही, हा वस्तू ही देतोय. त्यामुळे ते होत नाहीये. मग इथे तर कन्सल्टंटचा रोल असेल ना, तर तो खूप छान कोटेशन सगळे ॲपल टू ॲपल मॅच करेल. कोण काय वापरताय, सपोज ट्रान्सफॉर्मर जर व्हेरिएशन येत आहे तर तो का फरक आहे तो चेक करू शकतो. तुमचा सँक्शन लोड किती घ्यायचा, जसं मी मागे सांगितलं 1000 किलोचा लोड घेऊन ठेवलाय आणि वापरताय सपोज 500 किलो वापरताय, तर फिक्स चार्ज तुम्ही किती भरताय त्याच्यामुळे तुमचं किती नुकसान होतं. तर कन्सल्टंटची जी फीज असते ना ती अशीच निघून जाईल, तुमच्या 2-3 महिन्यामध्ये निघून जाईल.